दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी जालना मनपा आयुक्त यांनी वस्तुविक्री आणि साठा परवानाबाबत शहरातील व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांना वस्तुविक्री आणि साठा परवाना लावण्यासंदर्भात बैठक बोलावली असल्याची माहिती यावेळी दिली। यामध्ये सुमारे 400 व्यापाऱ्यांना मनपा आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत। महानगरपालिका आयुक्त खांडेकर यांच्या या निर्णयामुळे शहरातील सर्व व्यापारी वर्ग नाराज झाला असून आपला रोष व्यक्त करताना ते दिसून येत आहेत। या संदर्भात व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असता व्यापारी वर्गातून त्यांच्या या निर्णयाचा विरोध होत असल्याची निदर्शनामध्ये व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी व्यापारी बोलताना म्हटले की अगोदरच आम्ही केंद्र सरकारला जीएसटी भरतो, मग हा कुठला नवीन परवाना आम्ही घ्यायचा? त्यामुळे आयुक्त खांडेकर यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा असून तो आम्हा व्यापाऱ्यांच्या काही फायद्याचा नाही आहे। फक्त एक कुठला तरी नवीन परवाना लावून फक्त वसुली करणार का, असा सवाल सुद्धा यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी महावीर ढक्का यांनी केला आहे। कारण अगोदरच काही राजकीय पुढाऱ्यांनी म्हटलं होतं की जर जालन्यामध्ये महानगरपालिका आली तर कुठल्याही प्रकारचा टॅक्समध्ये वाढ होणार नाही। मग आता ते शब्द का पाळत नाही? का व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रकार सर्रासपणे आयुक्तांच्या माध्यमातून ही राजकारणी मंडळी करत आहे का? हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। या विरोधात काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महावीर ढक्का यांनी आयुक्तांना दिला आहे। आता आयुक्त हा निर्णय मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। एकीकडे नागरी समस्यांचा पाढाच काही व्यापारी बांधवांनी यावेळी वाचवून दाखवला होता। महापालिकेच्या माध्यमातून जे महापालिका हद्दीमध्ये व्यवसाय करणारे व्यावसायिक आस्थापन आहेत त्यांनी व्यवसाय परवाना घेणं आवश्यक आहे। त्या संदर्भातचा शासन निर्णय 2021 आणि नंतर सप्टेंबर 2022 शासनाने निर्गमित केला आहे। त्याच्या अंमलबजावणी संदर्भात आणि विशेष स्वच्छता कर आपण जो लावतो तो हॉटेल्स किंवा जे बल्क प्रोड्युसर आहेत वेस्टचे, तर त्यांना तो लागू करण्यासंदर्भात आणि जीएसटी प्रतिपूर्ती अनुदानाच्या संदर्भात काही व्यापाऱ्यांशी चर्चा आपण आज आयोजित केली होती। यामध्ये व्यापाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात काही अडचणी व्यवसाय परवान्यासंदर्भात सांगितल्या, त्या अडचणी आम्ही ऐकून घेतल्या आणि पुढील काळामध्ये त्या अडचणी सोडवून जो शासनाचा निर्णय आहे तो राबवण्यासंदर्भात आम्ही त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करतो आहे। आणि नागरिकांनी व्यापाऱ्यांनी ज्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी लवकरात लवकर कशा सोडवता येतील, कारण त्यातल्या काही अडचणी अशा होत्या की त्या समजा जे भटके जनावर आहेत रस्त्याने फिरत आहेत आणि हॉकर्सचा विशेषतः मुद्दा त्यांनी उपस्थित केला की ज्यांच्यामुळे त्यांना जे लीगल म्हणजे सर्वांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, परंतु कुणाच्याही व्यावसायिक आस्थापनेच्या समोर एखादी हातगाडी लागत असेल आणि त्यामुळे त्याच्या व्यवसायावर जर परिणाम होत असेल तर त्यांची तक्रार असणं साहजिक आहे। तर त्यांनाही आपण असे हॉकर्सचे धोरण तयार करून फिरते आणि बैठे या स्वरूपामध्ये वर्गीकरण करून शासनाचे आणि न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्याच्या अधीन राहून त्यांची वेगळी व्यवस्था आणि व्यावसायिकांच्या अडचणी ह्या दोन्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे। मार्च अखेरपर्यंत आपण या दोन्ही गोष्टी सॉल्व्ह करू आणि भटक्या जनावरांसंदर्भातचा आपला कोंडवाडा तयार होतो आहे। तो कोंडवाडा तयार झाल्यानंतर शहरामध्ये एकही भटकं जनावर दिसणार नाही मार्चपर्यंत, अशी आमच्यामार्फत आम्ही व्यावसायिकांना सांगितलं आहे। त्यामध्ये आम्ही तशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो आहे। सर जीएसटी कोणत्या पद्धतीची लावणार? नाही, जीएसटी आपण लावत नाही। जीएसटी लावणे हा स्टेट गव्हर्नमेंट आणि केंद्र शासनाचा अधिकार आहे, परंतु महापालिका झाल्यानंतर जीएसटी प्रतिपूर्ती अनुदान मिळतं आपल्याला। तर त्या संदर्भात आपण जर आपला जकात कर असता आज तर आपल्याला किती उत्पन्न मिळालं असतं आणि जकात कर नसताना जीएसटीमधून किती मिळायला पाहिजे, तर या संदर्भात काही व्यापाऱ्यांशी सल्लामसलत करून तर ते अनुदान शासनाकडून आपल्याला कसं जास्तीत जास्त मिळवता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक सुसंवाद असावा, संवाद घडावा, या माध्यमातून आपण आज बैठक आयोजित केली होती। आपण कोणत्याही स्वरूपाचा जकात म्हणजे जीएसटी स्वरूपामध्ये आपल्याला कोणताही महापालिकेला अधिकार पोचत नाही, परंतु जकात वसूल केली जात असेल आणि जीएसटी वसूल केली जात असेल आणि जकातीचं अनुदान जर महापालिकांना मिळत नसेल किंवा तेवढ्या प्रमाणात मिळत नसेल तर ते वाढवण्यासंदर्भात आपल्याला काय करता येईल ह्या उपाययोजना आणि त्या संदर्भात कायदेशीर जे काही करता येईल त्यासाठी आपण आज बैठक आयोजित केली होती। आज महानगरपालिकेचे आयुक्त माननीय खांडेकर साहेब यांनी आमच्या जालना जिल्ह्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीतजी साने सर यांना 2 दिवसा पहिले सांगितलं की आपल्याला सगळ्या व्यापाऱ्याची एक मीटिंग घ्यायची आणि त्या हिशोबाने आमचे
व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत शेठ सानी यांनी सर्व व्यापाऱ्याला सांगितलं आणि आज महानगरपालिकेमध्ये आमची आज मीटिंग होती. ही मीटिंगचा संदर्भ हा होता की विक्री कर आणि साठा कर हा आता नवीन शासनानं लावलेला आहे. तर तो हा विक्री कर आणि साठा कर जो आहे आतापर्यंत कधी लागला नाही, हे नवीन लागलेला आहे. तर यासाठी आम्ही सगळे व्यापारी बंधू जालना जिल्ह्यातले आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की तुम्ही साठा कर आणि विक्री कर का लावता. तर पण ते शासनाचा असा आदेश आहे म्हणे. पण शासनाच्या काही सुविधा नाही ना जालना शहरामध्ये, काही सुविधा दिल्या पाहिजे ना व्यापाऱ्यांना. तर त्यांनी आज त्यासाठी मिटिंग घेतली आणि आम्ही निवेदन दिलं की आम्ही हा कर भरायला तयार नाही, हा कर रद्द करण्यात यावा. लोकल बॉडी टैक्स लगाने के लिए षड्यंत्र आयुक्त साहब ने जो करे नगर पालिका व्यापारी की मीटिंग बुला के 400 व्यापारी को उन्होंने नोटिस दे के जो नगर पालिका में महापालिका में बुलाया गया था. एक्चुअली जीएसटी का केंद्र जो पैसा अपना जीएसटी का सबसे जालना ऋण सबसे महाराष्ट्र में ज़्यादा अपना दिल्ली जाता है, उसके उनका आधा हिस्सा महाराष्ट्र सरकार को आता है. जालना के लिए खाली 10% देते हैं जो सबसे ज़्यादा अपन जीएसटी भरते. और उसके वो देने के बाद भी शहर में जो सुविधा महापालिका ने देना चाहिए, सफाई नहीं है, 15-15 दिन पानी नहीं है, कोई सुविधा नहीं दे रही, लाइट बंद है. और ये सीओ साहब ने मुख्य आयुक्त साहब ने नवा ही फंडा ला लिया जीएसटी के नाम के आड़ में कि लोकल बॉडी टैक्स वसूली करने का. ये एक नवा षड्यंत्र है. लेकिन जो भी नेता ने उस टाइम डिक्लेयर करा था महापालिका बनते टाइम कोई नवीन टैक्स नहीं लगेगा, पर ये आयुक्त साहब जो महापालिका के है जालना के, ये नवा षड्यंत्र करके नवा टैक्स लगाने के लिए कोशिश कर रहे हैं. प्रतिनिधी नाझीम मनियार, जालना, NTV न्यूज मराठी.